बाप लेकाला विषारी सापाचा चावा, विषारी सापाचा दंश अन वर्षभराच्या चिमुकल्याचा मृत्यू। वणीतील मोक्षधाम जवळ शास्त्रीनगर येथील एका कुटुंबियातील सर्व कुटुंब गाढ झोपेत असताना विषारी सापाने त्यांना दंश केल्याची घटना दिनांक 24 जुलैला सकाळी 2 वाजण्याच्या दरम्यान घडली। या दुर्दैवी घटनेत 1 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला। दक्षित सुमित नेलावार, वय वर्ष 1 असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे आणि वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे। प्राप्त माहितीनुसार शहरातील शास्त्रीनगर परिसरातील वास्तव्यात असलेले नेलावार कुटुंबीय दिनांक 24 ला गाढ झोपेत असताना पहाटे 2 वाजताच्या दरम्यान वडील सुमित नेलावार वय वर्ष 35, मुलगा दक्षित सुमित नेलावार वय वर्ष 1 यांच्यासह सुमितची पत्नी आणि मुलगी हे सुद्धा घरातच झोपून होते। दरम्यान वडील सुमित अन 1 वर्षीय चिमुरडा मुलगा दक्षितच्या अंथरुणात विषारी साप शिरून त्या दोघांना चावा घेतल्याने चिमुरडा रडू लागला आणि वडिलांसह संपूर्ण परिवाराला जाग आली। तात्काळ वडील सुमित आणि चिमुरड्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात आले। दरम्यान त्याला तात्काळ वणीतील रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांनी त्या दोघांनाही चंद्रपूर येथे उपचारासाठी रवाना केले। दरम्यान 1 वर्षीय चिमुरड्याचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून वडील सुमित नेलावार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचा चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। चिमुकल्याच्या दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।